महत्त्वाची बातमी, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सभागृहामध्ये आणखी काही व्हिडिओ ट्विट करण्यात आले। प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे आणि दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते, त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असं सांगण्यात येत होतं। आता मी 2 व्हिडिओ आणखी देतोय, दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे ते दिसेल। माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत। आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो। महाराष्ट्राचा जुगाराचा डाव करून टाकलेला आहे असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। आव्हाडांकडून आणखी 2 व्हिडिओ देण्यात आले। तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांचे 2 व्हिडिओ देण्यात आलेले आहेत। त्यांनी 2 व्हिडिओ यामध्ये ट्विट केलेत। माणिकराव कोकाटे हे जंगली रमी या ठिकाणी खेळत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। या 2 आणखी व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे स्वतःच हे पत्ते या ठिकाणी स्क्रीनवर फिरवतायत हे दिसतंय असं आव्हाड म्हणाले। त्या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटेंनी कुठला पत्ता कुठे हलवला ते सुद्धा दिसतं असं आव्हाडांनी म्हटलं। सभागृहातले आणखी 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केले। व्हिडिओत कुठला पत्ता कुठे कसा हलवला ते दिसतं असं आव्हाड म्हणाले आहेत। तर सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे इथे जंगली रमी खेळतायत असा आरोप आव्हाडांनी केलेला आहे। तर त्यावर माणिकराव कोकाटे यांनी मात्र आपण ही ऍड स्किप करत होतो असं म्हटलं। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सभागृहातले आणखी 2 व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत।